नमस्कार मंडळी, मी सौमित्र पोटे. आता आपण रिव्ह्यू करणार आहोत बाई ग या सिनेमाचा. पांडुरंग जाधव दिग्दर्शित हा सिनेमा रिलीज झाला आहे. ऑलरेडी खूप सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे या सिनेमांनी आणि त्याचा आता आपण रिव्ह्यू करतो आहे. मंडळी, प्रत्येक सिनेमाला एक बेसिक प्लॉट असतो. त्या प्लॉटवर त्या सिनेमाची गोष्ट पुढे जाते आणि त्याचा सिनेमा बनतो. हा प्लॉट काय आहे हा तुम्हाला एस्टॅब्लिश होतो सुरुवातीला आणि मग त्या प्लॉटला धरून ती गोष्ट पुढे जाते, त्याचा स्क्रीन प्ले बनतो आणि मग कॅरेक्टर्स इन होतात वगैरे वगैरे. हा सिनेमा बघताना माझ्या असं लक्षात आलं की जो प्लॉट घेतला आहे तो प्लॉट ऑलरेडी लोकांच्या लक्षात आलेला आहे, कारण तो ट्रेलरमध्ये दिसतो तुम्हाला. तो प्लॉट काय आहे सिनेमाचा, तर धनुष आणि अबोली हे दोघं नवरा बायको आहेत लंडनमधले आणि त्यांच्यामध्ये काही वादविवाद आहेत नेहमीप्रमाणे, जे आपल्या नवरा बायकोमध्ये असतात तसे. आणि मग स्वप्नील त्या वादातून, तणावपूर्ण वातावरणातून बाहेर पडतो आणि एका दिवशी खूप मद्यपान करतो आणि मग त्याला देव प्रसन्न होतो. आणि मग ती फॅन्टसी आहे की त्याच्या आयुष्यातल्या, मी काय सांगतो नीट आहे का, त्याच्या यापूर्वीच्या 5 जन्मातल्या बायका त्याला या जन्मात भेटणार आहेत आणि त्या 5 बायकांची इच्छा अपूर्ण राहिलेली स्वप्नीलला पूर्ण करायची, म्हणजे धनुषला पूर्ण करायची. आणि मग त्यानंतरच आत्ताची अबोली आहे ती त्याच्याशी सुखी संसार करणार आहे असं देव त्याला सांगतो. ही फॅन्टसी आहे, मी समजू शकतो. पण आता हा प्लॉट आपण लक्षात घेतल्यानंतर या प्लॉटला धरून राहिलं पाहिजे ना आपण, तर तिथं गोंधळ आहे. म्हणजे या सिनेमातली पहिली बायको जी आहे पुतळाबाई, ज्या सुकन्या मोने झालेल्या आहेत, त्या गेल्या जन्मातनं येतात. त्यानंतर नम्रता गायकवाड जी आहे ॲक्ट्रेस, ती गेल्या जन्मातनं आलेली आहे. या 2 त्याच्या बायका सोडल्या तर त्याच्या पुढच्या 2 बायका आहेत, रादर 3 बायका, 5 जन्म म्हणजे ह्या सगळ्या याच जन्मातल्या दिसतात. आणि मग कन्फ्युजन सुरू होतं की त्या 2 बायका जर गेल्या जन्मातल्या आहेत तर या 2 बायका या जन्मातल्या कशा, आणि मग जर ते या जन्मातल्या असतील मग त्या गायब होतात किंवा जेव्हा पत जातील त्यांचं काम झाल्यानंतर, मग तेव्हा त्याचा ताळा कुठं लागणार. तर या प्लॉटचं खूप मोठं कन्फ्युजन आहे असं मला वाटतं. सिनेमा बघताना जसे एक एक कॅरेक्टर इन होतं तसं तुम्हाला ते गोंधळात टाकतं. म्हणजे मला तरी गोंधळात टाकलं या प्लॉटनी. हा पहिला भाग. दुसरा भाग असा की दैनंदिन जीवनामध्ये आपण कसे वागतो एखाद्या गोष्टीला, त्यावर आपला सिनेमा हा भिडतो समोरच्या माणसाला. सर्वसाधारणपणे तुमचं जर लग्न झालं असेल आणि तुमच्या बायकोने तुम्हाला समजा 5 मिस कॉल दिले असतील आणि तुम्ही ते उचलले नसतील तर तुमचा चेहरा कसा होईल. मला खात्री आहे की आपण तणावपूर्ण अवस्थेमध्ये ते फोन घेऊ आणि घाबरून फोन करू, उलटे वगैरे वगैरे. पण इतके छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इररिलेव्हंट रिॲक्शन्स बघायला मिळतात. त्या धनुषची बायको त्याला 50पेक्षा जास्त मिस कॉल देते आणि तो जेव्हा तो पाहतो तेव्हा तो एकदम असं हसतो. असं कसं शक्य आहे, म्हणजे लॉजिक कुठे आहे. म्हणजे त्या नटाला, जेव्हा त्या पात्राला एका ठिकाणी त्याचं ठरलेलं असतं बायकोबरोबर जायचं, पण त्याला ऑफिसमध्ये थांबायला लागतं. ठीक आहे, मी समजू शकतो. अशा वेळेला कुठलाही नवरा पहिलं काम काय करेल, बायकोला एक फोन करून सांगेल ना, मेसेज करून की मला आज थांबायला लागतं. हे असं काही न होता तुम्ही मुद्दाम ते टाळल्यामुळं सिच्युएशन क्रिएट करता आणि मग त्याच्याभोवती गोष्ट फिरायला लागते. इथं प्रॉब्लेम आहे. किंवा बायको नवऱ्याला मेसेज करते मी चालले, नवरा घाबरतो ऑब्व्हियस, आणि मग तो फोन करतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं ती बायको म्हणते अरे मी खरेदीला चालले. आता कोण बायको नुसतं मी चालले म्हणून मेसेज करेल, पूर्ण मेसेज असेल ना मी मॉलमध्ये चालले वगैरे. ह्याला तुम्ही सिच्युएशन तुम्हाला क्रिएट करावी लागणे हे दुर्दैवी आहे आणि त्यामुळं सिनेमा खूप लहान लहान होत जातो. प्लॉटमध्येच गोंधळ असल्यामुळे सिनेमा पुढे लक्षात येत नाही. आणि मग ही सगळी कॅरेक्टर्स जी घेतलेली आहेत त्यात खरं तर सगळे मोठे चांगले कलाकार आहेत. स्वप्नील जोशी, सुकन्या मोने, दीप्ती देवी, आदिती सारंगधर, नम्रता गायकवाड, सागर कारंडे, नेहा खान, ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये आहेत जी आपल्याला आता सध्या सोशल मीडियावर खूप दिसतात. ती सगळी मंडळी केवळ पपेट्स होतात, कारण सिनेमाच्या स्क्रीनप्लेमध्ये ताळतंत्र लागत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, अत्यंत बालिश विनोद आणि बालिश सिच्युएशन्स दिसतात. म्हणजे हिरोला तुम्ही किती वेळा बाईच्या पेहरावामध्ये दाखवणार आहे अजून. हा काळ गेला आता. पण दाखवणार असाल तर आपण सगळे त्याला ओळखतो की अरे हा तर नटच आहे, तो नायकच आहे सिनेमाचा, पण बाकी कोणीच ओळखत नाही. हे साधारण 20 वर्षापूर्वीचं गमिक आहे. आता काळ बदलला आहे, प्रोस्थेटिक आलेलं आहे, मेकअप चांगले होतात की तुम्ही ओळखू शकत नाही माणसांना. आपण कधी पुढे जाणार आहे का आपण तेच करत राहणार आहे. एक सौंदर्यशास्त्र नावाचा एक प्रकार काही असतो की नाही. म्हणजे स्त्रियांना छान दाखवता येतच, म्हणजे या सिनेमातल्या सगळ्या नायिका छान दिसलेल्या आहेत. पण सागर कारंडेला जेव्हा तुम्ही एका वेशात आणता ते कसं दिसतं, ते नाही चांगलं दिसत. पण मग कॉस्ट्यूम बदलून त्याला आणखी मेकअप करून छान नायिका दाखवता येणार. हे सगळं घिसाडघाई वाटते याच्यामध्ये.
आणि मग हा सिनेमा पटेनासा होतो. मला म्हणजे पुन्हा मुद्दा आहे की हेतू काय सिनेमाचा. कोणाला वाईट सिनेमा करायचा नसतो, पण इतका खर्च करून इतके कलाकार घेऊन आपण जेव्हा इतका पोकळ सिनेमा बनवतो त्याला काही अर्थ उरत नाही. त्याच्यामधली गाणी, त्याच्यामधले डान्स हे ठीक आहे, मसाला मनोरंजन म्हणून ठीक आहे, पण कुठलं मनावर पकड घेत नाही. त्यातली आता एक साईन ट्यून जी आहे जंतर मंतर बाईगती, आता खूप हॅमर करून करून आवडले लोकांना, पण ते गाणं सगळ्यात शेवटी येतं. पण अदरवाईज हा सिनेमा निराशा करतो. मला खरं तर खूप अपेक्षेने गेलो तुम्ही, कारण अलीकडच्या काळामध्ये खूप चांगले चांगले सिनेमे आलेत. फॅन्टसी आणि बायकांच्या मनातलं ओळखणं हा जर विषय असेल तर केदार शिंदेने खूप आधीच आपल्या लागोबा अरेजचं दाखवलेलं आहे की तो अतिशय उत्तम सिनेमा आहे. त्यात पण फॅन्टसी आहे, त्यात पण बायकांच्या मनातल्या गोष्टी आहेत, पण त्याला रिलेव्हन्स पण तितके सुंदर घेतलेले आहेत. मग तो सिनेमा समोर ठेवला तरी आपल्याला त्यातून घेता येणार काय. आजच्या काळामध्ये बाईगासारखा सिनेमा हा नॉट एक्सेप्टेड. मला व्यक्तिशः हा सिनेमा आवडला नाही. एक ठीक आहे की लंडनमध्ये सगळं शूट आहे, लंडन दिसतं छान 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 कलाकार दिसतात, सजलेले कलाकार दिसतात, पण तो हा सिनेमाचा विषय नाही ना. दिसणं हा एक भाग झाला, पण असणं काहीतरी असायला पाहिजे. शिवाय माझं व्यक्तिगत मत असं आहे की हा सिनेमा लंडनमध्ये का शूट केला. हा मुंबईत पण झाला असता, नागपूरमध्ये पण झाला असता, कुठल्याही मेट्रो सिटीमध्ये झाला असता, पण त्यावर पण नको भाष्य करूया. ठीक आहे, लंडनमध्ये तर लंडनमध्ये, पण या पलीकडे काय आहे. कागदावर सिनेमा खूप चांगला होणं अपेक्षित होतं. म्हणजे मला तर आता असं वाटायला लागलं की हा सिनेमा रिलीज डेट ठरल्यानंतर कलाकारांनी, त्यातल्या टीमनी जेवढी मेहनत सोशल मीडियावर घेतलेली आहे, रील्स करायला, शूटिंग करायला किंवा प्रमोशन करायला, त्याच्यापेक्षा तेवढीच मेहनत किंवा त्याच्यापेक्षा कमी मेहनत जर आधी त्या पेपरवर घेतली असती गोष्ट चांगली करायला या सिनेमाच्या टीमनी, तर कदाचित गोष्ट वेगळी झाली असती. आता उरला अभिनयाचा प्रश्न, तर स्वप्नील जोशी, आदिती सारंगधर, सुकन्या मोने हे सगळे चांगले कलाकार आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांच्या हिशोबाला आलेले भूमिका केलेल्या आहेत. इट्स ओके. पण एवढं करून हाती काय येतं. इतके चांगले कलाकार असून सुद्धा तुमच्या पदरी काहीच पडत नाही. या सिनेमाला कसा आहे पिक्चर, या सेगमेंटमध्ये मी देतो 1.5 स्टार. 1.5 स्टार अशासाठी की एक अर्धा स्टार या सगळ्या कलाकारांनी त्यांना जे सांगितलेलं ते काम चांगलं केलं. त्यातले काही काही डायलॉग छान आहेत. म्हणजे सागर कारंडेंनी चांगले पंचेस वापरलेले आहेत, ते मला कधी कधी हसू आणतात. स्वप्नील जोशीचे काही काही पंचेस छान आहेत, तिथे हसू येतं तुम्हाला. सुकन्याताई पण छान वाटते. मग बाकी ओके, नेहा खान दिसते छान, ती गाण्यात नाचली आहे पण छान, हे छान छान आहे. तो अर्धा स्टार. पण अदरवाईज हा सिनेमा जर पेपरवर नीट काम केलं असतं, लॉजिकली प्लॉट लक्षात घेऊन, तर गोष्ट बदलली असती. अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. 5व्या बायकोमधली 5वी बायको कुठे जाते तेच कळत नाही, ती दुसरीच असते, तिचं लग्न झाले की नाही ते पण कळत नाही, म्हणजे त्या बायकोचं त्या धनुषबरोबर, असे अनेक प्रॉब्लेम्स आहेत. तर हा प्लॉट ठरून असायला पाहिजे होता असं मला वाटतं. इलॉजिकल, लॉजिक नाही, प्लॉटला धरून गोष्ट नाही, केवळ छान छान दिसत राहतं म्हणून आपण पाहत राहतो. सो आता सिनेमा आपला खूप बदलला आहे. आता आपण यातून बाहेर यायला पाहिजे. थांबतो.